काँग्रेसच्या प्रमुखांकडून अजून जागा वाटपाचा कोणताही प्रस्ताव नाही। राष्ट्रवादीशी जागा वाटपाचं जवळपास निश्चित। वंचितबाबत येत्या 2 दिवसात निर्णय। उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण। राज्यातल्या 8 ते 9 जागांवर शिवसेना आणि काँग्रेसची रस्सीखेच कायम। मुंबईतल्या 3 जागांवर अमरावती आणि शिर्डीवर दोन्ही पक्षांचा दावा कायम। महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा महाराष्ट्रात होणार। त्यानंतर दिल्लीतले पक्ष श्रेष्ठी जागा वाटपाला हिरवा कंदील दाखवणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्याधाम रेल्वे स्टेशनचं लोकार्पण तर देशभरातील 6 वंदे भारत आणि 2 अमृत भारत ट्रेन्सना हिरवा कंदील। बावीस जानेवारीला देशभर आनंदोत्सव साजरा करा। पंतप्रधान मोदींचं आवाहन। मकर संक्रांतीला सर्व तीर्थस्थळांवर स्वच्छता मोहीम राबवण्याची घोषणा। राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण अजून आलेलं नाही। रामलल्ला सर्वांचा, मनामध्ये येईल तेव्हा अयोध्येला जाईन। उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण। फडणवीसांना लखनौ केस अभ्यासण्याचा सल्ला। मोदींच्या हस्ते जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ। महाराष्ट्राला मिळाली 6वी वंदे भारत एक्सप्रेस। नागपूर बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का। केदार यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला। ठाकरे गटाचा अजित पवार गटाला मोठा धक्का। अजित पवारांचे कट्टर समर्थक माजी महापौर संजोग वाघेरे शिवसेनेत। मावळमधून गद्दारी गाडण्याचा मातोश्रीवर संकल्प। बीड जिल्ह्यात गर्भपिशव्या काढण्याच्या प्रकारामध्ये पुन्हा वाढ। गेल्या 5 वर्षात 4,500हून अधिक महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या। ठाण्यामध्ये सिनेगॉगमधील बॉम्बचा मेल युरोपातून आल्याचं उघड। मेल डोमेनला पत्र लिहून ठाणे पोलिसांनी मागवली अधिक माहिती। न्यू इयर पार्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचं ऑपरेशन ऑल आउट। रेकॉर्डवरचे अनेक गुन्हेगार ताब्यात, तर सागरी सीमांवरही कडक सुरक्षा व्यवस्था। मुंबईमध्ये मालमत्ता करामध्ये कुठलीही वाढ नाही। मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचं स्पष्टीकरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।